चंद्रेश्वरी आलो फिरायला आणि मस्त पावसाळ्याचं वातावरण आहे. सगळे पाऊस पडून गेला, मस्त हिरवगार झालं आणि चारो तरफ सगळे ना मस्त मस्त सुंदर वातावरण दिसतं. आणि हे बघा, हे चंद्रेश्वरी तुम्हाला पाहायला भेटत असा नजारा, मस्त वातावरण आहे. आणि चंद्रेश्वरी म्हटले तर तुम्हाला मंदिर त्या साईडला भेटतील, त्या साईडला थोड्या वेळानं आपण कॅमेरा करू. आणि वर मोठी कपर आहे डोंगराची शेंडीला, हे कपर आहे त्या साईडला, मोठी कपर वगैरे दिसते तिथं, पण मोबाईलमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही नक्की आले चांदवाडला राऊड घाटातून तर तुम्हाला खालून पहिले रेणुका माताचं मंदिर लागेल. रेणुका माताचं मंदिर पाहून तुम्हाला तिकीट फाडावं लागतं आणि मग तुम्ही वर येऊ शकता. चंद्रेश्वरी मस्त 3 पाण्याचे टाके आहे तिकडे इकडं एअर पाहायला भेटेल. आम्ही थोड्या वेळाने हेरी पैबी जाऊ, मग तुम्हाला दाखवेडला नजारा. या साईडला तुम्हाला चंद्रेश्वरी पाहायला भेटेल. हे पहिलं मंदिर आहे कोणतं तरी, त्या अंगा सगळं मंदिर लागते. ते चंद्रेश्वरीचं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे, बघायला भेटेल तुम्हाला. आणि हे बघा, इकडून आलं तर एवढं घाटामधून तुम्हाला हवे पाहायला भेटेल, छोटासा हवे. या हवेमध्ये यायचं आणि मग वर आले इकडून डायरेक्ट डोंगरावर रस्त्यातून गाड्या बी येते वर. ढगाचं वातावरण शांत झालं. चला आता वर जाते मी पायरीनं. पायरी कशी छोटी लाख कर ले तो इनकार सजीना, दिलदार सजीना. क्या गाना गाएंगे हम, गाणं नाही गाते तुम्हाला, पण हिंदी गाणं बोलतोय मी. आणि तुम्हाला पुढच्या कॅमेरात कुठली शेंडी दाखवू मी, डोंगराची एक शेंडी वर कपरीत. ते 2 पोरगी दिसते, ती बारीक झाड तिकडं पोरं माणसं जाते, तिकडून पाणी येतं खाली, ते सुरंग वर डोंगरा शेंडीला. आणि ते बारीक शाळा आहे तिकडं. आणि हे बघा वर दिसतं आबट पावसाचं वातावरण आहे. आबट आहे, खूप आबट. आणि ते डोंगरा शेंडीला एक मंदिर आहे, छोटंसं मंदिर. हे बाई दिसतं ती कप्पर दिसते का पडायला आहे डोंगराच्या खाली. आणि त्या साईडला तुम्हाला ना एक इंद्रा किल्ला म्हणून, इंद्रा किल्ला पाहायला भेटेल. आणि तुम्हाला वरपाड्याच्या रस्त्यात जावं लागेल, या रस्त्याच्या साईडच्या या साईडला ती दिसते ना, त्या साईडनं तुम्हाला त्या रस्त्यानं जावं लागेल. ते वरपाड्याच्या पुढे निघाले की रायदेरवाडी म्हणून गाव आहे, त्या गावाच्या समोर ते इंद्राई किल्ला म्हणून नाव तुम्हाला ऐकायला भेटेल. तुम्ही त्या खाली जाऊन विचारून घ्यावा आणि डायरेक्ट डोंगरात जायचं. त्या डोंगरासमोरच एक किल्ला आहे इंद्राई. आणि असं वातावरण राहतं पावसाळ्याचं, मस्त शांत नितळ मस्त दिसतं. आणि एन्जॉय करायला आलं ना तर पावसाळ्यात एन्जॉय करायचा. आणि पुरत जंगली एरिया दिसतं डोंगरात. आणि कपरेला असे येणारे फिरणारे माकडं दिसतील तुम्हाला, दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे माकडं म्हणजे मासच मग आपण माकडं म्हणून देतो. या साईडला बघा दिसतात का तुम्हाला, झाडं दिसत असतील थांबायला वगैरे. आमचा कॅमेरा एकदम कलर इफेक्ट देतो, काही समजतच नाही. टाटा बाय बाय डोंगराला. हॅन्सम दिसते गोरी पान डोंगराच्या किनारी.